आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही 1 चमचा मोरावळा खाऊन त्याच्यावरती अर्धा ग्लास जर पाणी प्यायला तर तो शरीराला खूप अतिशय फायदेशीर ठरू शकतो। मोरावळा हा पित्तशामक आहे हे सगळ्यांना माहितीच आहे। त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात हे माहितीच आहे। स्किनसाठी मोरावळा आपल्या चांगला आहे। मोरावळा हा कशावर उपयोगी नाही आहे हे तुम्ही सांगा। केसांवरती आपल्या मोरावळा खूप चांगला आहे। आजकाल जे व्हायरल इन्फेक्शन्स चालू आहेत त्याच्यावरती डॉक्टर म्हणतात की तुमची इम्युनिटी वाढवा म्हणजे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन्स पकडणार नाही। तर अशावरती हा मोरावळा अतिशय गुणकारी आहे। पण हा 1 आणि 2 दिवस खाऊन चालणार नाही तुम्हाला। तर ह्याचं सेवन तुम्हाला 6 महिने ते वर्षभर कमीत कमी केलं पाहिजे तर त्याचे फायदे तुम्हाला व्यवस्थित दिसून येतात। तर आज एक अशी छोटीशी 5 किलोची बॅच मी तुम्हाला मोरावळ्याची करून दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स देणार आहे। तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खरोखर जर मार्गदर्शक व्हिडिओ वाटला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकचं बटन पण नक्की दाबा। तर आपण मोरावळा कसा करायचा ते आता आपण बघतोय। तर मोरावळा करण्याकरता इथे मी हा 5 किलो आवळा घेतला आहे। स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे मी। त्याचप्रमाणे इथे 5 किलो जर का आवळा असेल तर त्याला पाव किलो तुम्ही आलं घालायचं। आल्याशिवाय मोरावळा खाऊ नका तुम्ही। आलं घातलं की मोरावळा बाधत नाही, त्याच्यामुळे आलं नक्की घाला। हे आलंसुद्धा स्वच्छ माती वगैरे काढून धुवून पुसून घेतलेलं आहे मी। तर आता सुरुवातीला आपल्याला आवळे हे स्वच्छ धुवून घेतलं आहे, त्याच्यामुळे त्याची कीपिंग क्वालिटी वाढेल आणि तो बराच काळ टिकेल छानपैकी असा। आता हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे थोड्याशा पाण्यामध्ये। तर मी कुकरलाच वाफवणार आहे डायरेक्ट। ह्याच्या फोडी करून आपण त्याचा मोरावळा करणार आहोत। अख्ख्या मोरावळ्याचा मोरावळा करणार नाही आहोत, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा कुकरमध्ये आधी हे मोरावळे घालते। आपण कुकर भरून घालूयात। 2 बॅचमध्ये करायला लागणार आहे आपल्याला हे। आवळे आपले व्यवस्थित वाफवून झालेले आहेत। आता आपल्याला ह्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही असे अख्ख्या आवळ्यांचे जरी मोरावळा केला तरी सुद्धा चालू शकेल, पण तो व्यवस्थित खाता येणार नाही, म्हणून आमच्याकडे असं आम्ही पाकळ्या काढून त्याचा मोरावळा करतो। तर गार पण झालेले आहेत बऱ्यापैकी। तर मी आता ह्याच्या अशा पाकळ्या काढून बिया बाजूला काढून ठेवते त्याच्या। तर आता पाक करायला ठेवायचं आहे आपण। तर आता ही पातेल्यामध्ये मी 4.5 किलो साखर घेतली आहे, कारण हे जे आवळ्याचं यील्ड मिळालं आहे ते आपल्याला 4.5 किलो मिळालेलं आहे। अर्धा किलो बिया होत्या त्याच्या। आता या 4.5 किलो साखरेमध्ये फक्त 1 ग्लास फक्त पाणी घालायचं आहे। आपल्याला ह्याचा गोळीबंद असा पाक करून घ्यायचा आहे, कारण पाक झाल्यानंतर ते आवळ्याचे पीसेस ज्यावेळेस टाकू त्यावेळेस पाक परत आपला पातळ होणार आहे। त्याच्यामुळे 1च ग्लास पाणी घालणार आहे आणि साखर व्यवस्थित मी विरघळून घेणार आहे। मध्ये मध्ये आपल्याला असं हलवायचं आहे म्हणजे साखर खाली लागणार नाही आणि त्याचा व्यवस्थित असा पाक तयार होईल।